येऊन करायची पाळी आलेली आहे। संतप्त आणि तुम्हाला जर खरोखर इथल्या इचलकरंजीकरांची जर काळजी असेल, हा शिरोळ तालुक्यातला जेवढा आंदोलन इथं आलेला होता ते प्रत्येकाच्या मनात एक आहे की जर ही काळावड्याचं पाणी जर नगरपालिका बंद करणार नसेल तर आपण त्यांचं कृष्णेवरनं येणारं पाणी बंद करायला पाहिजे, असं प्रत्येकाची भावना आहे आणि प्रत्येकाच्या मनात आहे। कारण का ही घाण पाणी नदीत आमच्या सोडणार आणि आम्हाला घाण पाणी घ्यायला लावणार आणि स्वतः मात्र चांगलं पाणी वापरणार अशी लोकांची भावना आहे। आमची ती आंदोलकाची भावना नाही, पण लोकांनी जर तुमचं पुढवून जर इचलकरंजीला येणारं जर पाणी त्या मजरेवाडी मधल्या ठिकाणी जर बंद केलं तर तुमची काय अवस्था होईल याचा विचार करा आणि इथून पुढच्या काळामध्ये पंचगंगामध्ये एक थेंब सुद्धा प्रदूषित पाणी येणार नाही अशी तुम्ही तजवीज करा। आणि ह्या बांध गाठलेला हा बांध जर तुम्ही काढला किंवा कुणी काढला तर मात्र लोक समजून जातील की इचलकरंजीकरांना आमच्या तालुक्यातल्या लोकांची काळजी नाही, त्यामुळे ती लोक इचलकरंजी लोकांची काळजी करायचं काय बंद करतील आणि तुम्हाला पाणी पिण्यापासून कुठंतरी ठेवतील, बाजूला ठेवतील की वेळ येऊ नये म्हणून। तुम्हाला हा बांध अजून मोठा करायला पाहिजे, हे पाणी अजून बंद करायला पाहिजे आणि उद्यापासून एक थेंब सुद्धा पाणी येणार नाही अशी सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे। सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या वेळेत अखंडित वीज पुरवठा